कसा पाहताय या परमवीर सिंग यांच्या आरोपांकडे? आता एक लक्षात घ्या की जेव्हा पायाखालची वाळू सरकायला सुरुवात होते तर मग गवसे गवसे नवस्यांना पुढे केलं जातं आणि तोच प्रकार आता या ठिकाणी घडतो आहे। मला वाटतं की अशा पद्धतीनं जे लोक काम करतात जनताच चांगले समजते या बाबींना आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला मिळेल। देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर खोटे आरोप तुमच्या सरकारमध्ये म्हणजे टाकण्याचा प्रयत्न केला, गुन्हे देखील दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, कुठेतरी अडकवण्याचा हा प्लॅन होता असं देखील ते म्हणतात। खरं पाहिलं तर त्याची माहिती मला नाही, असं काही माझ्या देखत तर कुठं घडलेलं नाही। आज जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये चंदीतला साहेब असतील किंवा नाना पटोले असतील सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे असं आवाहन केलेलं आहे आणि जे एससी एनटी जे काही समाजातल्या बांधवांना जे आहे ते उमेदवारी देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे की यावरती काय नाही। या राज्यामध्ये आणि देशामध्ये एससी एसटी समाज हा एकत्रितपणे नेहमीच काम करत आला आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा समाज एकसंघ होता आणि एकसंघ त्यांनी महाविकास आघाडीला मतदान या राज्यात केलेलं आहे। तोच पायंडा आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि महाविकास आघाडी निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यशस्वी होईल। सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला की एससी एसटी मध्ये वर्गीकरण करण्याचा राज्याला अधिकार दिलेला आहे, आज तुमचा एससी एसटीचा मेळावा होता तर तुमच्या जाहीरनाम्यात त्याचा काय उल्लेख असणार आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? एक लक्षात घ्या, आमचा लोकसभेमध्ये जो जाहीरनामा होता ज्याला आम्ही न्यायपत्र म्हणतो त्यामध्ये संविधानाची गॅरंटी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, संविधानाच्या सुरक्षेची गॅरंटी देण्यात आली जे कोणत्याही पक्षाने दिलेलं नाही। जेव्हा संविधानाची गॅरंटी आमच्या त्या न्यायपत्रामध्ये होती हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत। जो निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला तो अनैतिक आहे, असंवैधानिक आहे आणि त्या निर्णयाने राष्ट्रपतींचे अधिकार कमी होत आहेत। त्या ठिकाणी अनुसूचित जमातीची राष्ट्रपती आहे, त्यामुळे हे अधिकार कमी केले जातात का, असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे मला तरी वाटतं की राष्ट्रपतीचे अधिकार कमी करणे म्हणजे संसदेचे अधिकार कमी करणे आहे आणि ते राज्याला देणे आणि राज्याने ते निवडणुकांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरणे आणि संपूर्ण बहुजनाशी त्यांच्या भावनांशी खेळ करणे हा प्रकार त्या ठिकाणी घडतो आहे। निश्चितच याचा निषेध सर्वत्र होत आहे आणि होणार आहे। येत्या 21 तारखेला भारत बंदचा जो या ठिकाणी नारा देण्यात आलेला आहे त्याला आम्ही सगळे दलित समाजाचे, आदिवासी समाजाचे, बहुजन समाजाचे लोक समर्थन करणार आहोत। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही, कारण तो अधिकारच सुप्रीम कोर्टाला संविधानाने दिलेला नाही। संविधानाने तो अधिकार संसदेला दिलेला आहे आणि संसदेला प्राप्त असलेला अधिकार सुप्रीम कोर्टही बदलू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।